तर गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. विद्यार्थी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आहे रविवार आणि आज आपण रायडा निघालो. शॉर्ट राईड आहे आजची. म्हणजे ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालेला की मला एक माईक चेक करायचं होतं, तो त्यासाठी मी रायडला निघालो. म्हणजे आज आपण जात आहोत वैजनाथला, म्हणजे इथून बरोबर एक 22-25 किलोमीटर आहे. सकाळी 7 वाजता 7:30 वाजता रायडला चालू केलं विजयनगर पासून, म्हणजे आपल्या घरापासून. आणि आज आपल्यावर आहे तेजस भाऊ आणि त्यासोबत प्रथमेश भाऊ आणि त्याचा मित्र. तुम्हारा नाम क्या? नाम क्या तुम्हारा? अभय. विनय. विनय विनय हाँ? आपल्यासोबत आहेत प्रथमेश भाऊ, अभय भाऊ आणि तेजस. आम्ही असे चौघं आज राहायला चाललोय. ऍक्च्युली मला माईक कॅमेरालाच कनेक्ट करायचं होतं, पण त्याचं जे एक्सटेन्शन जे बोलतो ना घेणाऱ्याचं, ते खूप स्मॉल आहे. म्हणजे त्याची डेप्थ कमी असल्यामुळे तो डायरेक्टली कॅमेराला कनेक्ट नाही होत एक्सटेन्शन, आणि डायरेक्ट मिक्सचं ऑप्शन पण नाही दिला. सो त्याच्यामुळे परत एकदा मला मोबाईल रेकॉर्ड करायला लागलेलं नाही. आणि लवकरात लवकर मला एक चांगला ब्लूटूथ माईक घ्यावा लागेल जो डायरेक्टली इसा360 ला कनेक्ट होईल. जर तुम्हाला काही माहीत असेल तर प्लीज तुम्ही सांगा. आणि लास्ट टाइम काय झालेलं की मागच्या रविवारी मी साऊंड रेडिंगला गेलो होतो आणि माझ्याकडे वायरचा माईक होता. तो मी वायरचा माईक कनेक्ट केलेला मोबाईलला, पण वायरचा माईक काय होतं की मोबाईल खिशामुळे असल्यामुळे मध्ये मध्ये तो डिस्कनेक्ट होतो. सो तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी ब्लूटूथ माईक बघत आहे, जो इझिली ऍक्सेसेबल आणि रेकॉर्ड करता येईल मला. पण हा माझा जो मॉडेल आहे Insta360 आहे, जो खूप ओल्ड आहे आणि युट्यूबला खूप असे कमी व्हिडिओ आहेत आणि जे पण आहेत पण ते डिटेलमध्ये नाही सांगितले त्यांनी. सो त्यामुळे एक चांगला माईक अजून शोधत आहे मी. बघू, लेट सी. आता तर सध्या मोबाईलच कनेक्ट केलं मी माईक. घेणाऱ्याचा माईक आहे आणि मी डोळ्याचा माईक वापरायचो. आता हा प्रथमेश भाऊचा माईक आहे घेणाऱ्याचा, तो क्लिक केलाय. ही आजची राईड खूप शॉर्ट आहे, म्हणजे 20-25 किलोमीटरची राईड आहे आणि मोजून आपल्याला फक्त अर्धा तास लागेल. वैजनाथ टेम्पलला आपण जातो, जे महादेवांचं मंदिर आहे. म्हणजे खूप शॉर्ट आहे. म्हणजे आता इथून तुम्ही गेलं ना तर राजापूरला जावं लागेल, चिरमुडी, नंतर पाची पासून शेनोळीला जाऊ आपण, आणि शेनोळी पासून तो एक राईड आहे, तो देवरवाडीला जातो आणि देवरवाडी या गावातूनच आपल्याला पुढे वैजनाथला जावं लागतं. वैजनाथच्या पुढे आपल्याला मेहपाळगड पण लागेल. तिथं तर काही आपण जाणार नाही, फक्त आपण टेम्पलला जाऊ. हा उसगावचा क्रॉस, पण आपल्याला सरळ जावं लागणार. सकाळ सगळं राईड करायला खूप मजा येते. म्हणजे जे फील आहे ना मी सांगू नाही शकत. त्यामुळे मी मोस्टली कधी राईड चालू करतो मॉर्निंगलाच करतो, कारण की ट्रॅफिक पण नसतं आणि डिस्टन्स पण लवकर कमी होतं. एकदा काय येऊन पडलं ना तर त्यामुळे होती बॉडी आणि खूप बेकार पण होतो.
तर आता आपण आहोत तुरमुरीला. हे तुरमुरी गाव, नंतर लागतो बाची, आणि नंतर आपण महाराष्ट्रात प्रवेश करतो म्हणजे शेनोळीला. म्हणजे हे जे मंदिर आहे ना, बरोबर बॉर्डरवर आहे महाराष्ट्र कर्नाटक. आहे रे, रेकॉर्ड ऑन आहे ना. हा बरोबर. तर अजून माझं कोकणची राईड केली होती ना सावंतवाडी, ती पोस्ट करायचं अजून पेंडिंग आहे. तर बघू आता ही घालेन मी, नंतर ती घ्यायला लागेल. कारण की तेव्हा प्रॉब्लेम काय झाला की माझं माईक काम करायचं बंद केलेलं. सो मला आता परत व्यवसाय ठेवावा लागेल त्या व्हिडिओला. त्याच्या आधी हा व्हिडिओ मी घालेन. तर तुम्ही या साईडला कधी आलात ना, चंदगड नाही तर गोवा साईडला, तर या मंदिरला नक्की भेट द्या. खूप प्राचीन मंदिर आहे आणि तुम्हाला आवडेल. थोडं गड पण आहे, गड पण तुम्ही बघू शकता. आणि पावसामध्ये तुम्ही आलात तर तिथे एक धबधबा पण आहे, सोंडी वॉटरफॉल, तर तो पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आज थोडं काम असल्यामुळे मी सर्वांना बोललो होतं की लवकर जेव्हा सकाळी, पण तरी थोडा टाइम झालाच. आपल्याला 6ला निघायचं होतं, तर जाईपर्यंत वाजले 7:30. बरोबर इथं हद संपते कर्नाटकाची, आणि इथून पुढे महाराष्ट्र. आणि हे समोरचं गाव शेनोळी. आता इथंच एक क्रॉस आहे जो देवरवाडीला जातो. हो 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 हो. तो हा एक क्रॉस आहे. इथून देवरवाडीला आपल्याला जावं लागतं. जे या मंदिरच्या पायथ्याचं गाव आहे ते देवरवाडी. आता आलो बरोबर मंदिराकडे. हे मंदिर, इथं पार्किंगची सोय आहे. इथं गाडी लावू आणि आतमध्ये जाऊया.